सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 56 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट द्या. आता मयुरीचा वाढदिवस जवळ आला होता. फक्त 15 दिवस राहिले होते तिच्या बर्थडेला. अर्जुनने तिला काय गिफ्ट द्यायचं हे आधीच ठरवलं होतं आणि ती त्याला म्हणाली, अहो अर्जुनराव, मला पण एक हटके गिफ्ट पाहिजे तुमच्याकडून. अगं ये हावरट, गिफ्ट असं मागून काय घेतेस? गिफ्ट देणारा जे देईल ते गुपचूप घ्यायचं असतं आणि तुला काय गिफ्ट द्यायचं हे ठरलं आहे माझं ऑलरेडी. आणि ती मनात म्हणाली, स्वारींचं कामच एकदम हटके आणि भारी आहे. सगळ्यांच्या पुढे राहून ते विचार करत असतात आणि त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं. त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली आला तरी बदल होणार नाही. आणि आता उद्या सचिनचं लग्न होतं. अर्जुन आणि मयुरी दोघेही बेडवर झोपले होते. तो तिच्या पोटावरून अलगद हात फिरवायला लागला आणि अर्जुन तिला म्हणाला, मयू, तू येशील ना गं लग्नाला? उद्या सचिनचं लग्न आहे ना? आणि मयुरी म्हणाली, हो ना, बघा ना, बघता बघता दिवस कसे गेले कळलंच नाही ना. आणि अर्जुनराव हसायला लागले आणि काहीही न कळून मयुरी म्हणाली, का हो, आता काय झालं हसायला? अगं मयू, तुलाही बघता बघता दिवस कसे गेले हे कळलंच नाही की? असं म्हणत तो हसला. किती छान बोलता हो तुम्ही, मयुरी म्हणाली. आणि तिच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून तो म्हणाला, परत बोल ना, तुझ्या तोंडून ऐकायला छान वाटतं बघ. आणि ती म्हणाली, मी नाही जा. तुझा ब्लड ग्रुप काय आहे गं? का आता त्याचा काय संबंध? ती म्हणाली, संबंध आहे म्हणूनच विचारतोय ना. आणि ती म्हणाली, तुम्हाला माहीतच आहे की, मग मला काय विचारता? अगं मला माहीत आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि तू तर सारखं निगेटिव्ह बोलतेस. यावरून मला आपलं वाटलं की तुझा ब्लड ग्रुप पुन्हा चेंज झाला की काय. ईश्य, असा होतो का ब्लड ग्रुप चेंज? तसं नसतं होत. आणि मी काय निगेटिव्ह बोलले? आणि तो तिची नक्कल करत म्हणाला, मी नाही जा, आम्ही नाही जा, असं कोण म्हणतं गं सारखं? तूच ना. आणि हसत हसतच ती पुन्हा म्हणाली, मी नाही जा, आणि पुन्हा मोठ्याने हसायला लागली. आणि तिला अशी एकटीला छान खळखळून हसताना पाहून अर्जुन हळूच तिच्या कानाजवळ जाऊन गोड आवाजात म्हणाला, हसताना किती छान दिसतेस गं मयू, असं वाटतं की. आणि तो गप्प बसला. आणि ती म्हणाली, काय वाटतं सांगा की. आणि अर्जुन म्हणाला, आम्ही नाही जा. तसे दोघेही एकमेकांना मिठी मारत पुन्हा हसायला लागले. अहो बास ना, किती हसवाल? मला आता सहन होत नाही, पोट दुखेल माझं. सहन कसं होत नाही? तुला करावंच लागेल. ये तो अभी शुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणून त्यानं त्याच्या दोन्ही हाताची बोटे जादूगाराप्रमाणे हलवत तिच्या कमरेत घालायला लागला. आणि ती साडीचा पदर अंगाभोवती गुंडाळून खूप खूप हसत, नाही नको, अहो नको ना, प्लीज प्लीज नको ना, असं आता अक्षरशः हात जोडून त्याच्या विनवण्या करत होती. तिला आता आणखीन गुदगुल्या सहन होणार नव्हत्या. तरीही तो हसतच तिच्या दिशेने बोट वळवळत निघाला. आणि ती बेडवर बसूनच नाही नको, अहो नको, असं म्हणत मागे मागे सरकत होती. आणि अचानक तिचा बेडवरून तोल जाणार इतक्यात मयू म्हणून अर्जुनने तिला तिच्या खांद्याला धरून स्वतःकडे ओढली आणि तिला मिठीत घेऊन बसला. आता ती फार घाबरली होती. ती पडणार होती म्हणून नाही, तर त्याच्या आवाजातील तीव्रता आणि गंभीरता तिला कळली होती. आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला बिलगून बसली होती. आणि त्याचं हृदय घाबरून खूप धडधड करत होतं. त्याचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते. तो तसाच बराच वेळ गंभीर होऊन तिला घट्ट मिठी मारून बसला होता. किती घाबरला होता तो. आज पहिल्यांदा तिनं त्याला असं घाबरून गेलेला पाहिलं होतं. काही वेळापूर्वी तिला खळखळून हसवणारा तो आणि त्याच्या मिश्किल विनोदाने हसणारी ती, दोघेही आता फार गंभीर झाले होते. तो तिच्या बाबतीत फार हळवा होता. तिला काही झालं तर या भीतीने तो बेचैन झाला होता. तीही अशीच बेचैन झाली होती जेव्हा त्याने चक्कर येण्याचं नाटक केलं होतं. किती रडत होती ती. त्यानं मस्करी केली होती तिची, पण ती मस्करी तिच्या जीवाला लागली होती. आणि आत्ताही तो तिला काही झालं असतं तर या कल्पनेने तसाच भेदरला होता. आणि मग थोड्या वेळाने ती म्हणाली, अहो अर्जुनराव, सोडा की आता, का मला पकडून ठेवायचा बहाणा हवाय तुम्हाला? तो काहीच बोलत नव्हता. क्षणात हसतं खेळतं वातावरण गंभीर झालं होतं. आता तिचे अर्जुनराव फार काळजीत पडले होते. आता मी होतो म्हणून ठीक, मी तिला पकडली आणि मी नसतो तर. आता त्याला एक वेगळीच भीती लागली होती. त्याची अवस्था तिच्यासारखीच झाली होती. त्यावेळी मयुरीची त्याने चेष्टा केली तेव्हा तिला काय वाटलं असेल आणि ती काय इतकी रडत होती हे आज तो अनुभवत होता. अवस्था दोघांची एकच होती.
फरक इतकाच होता की ती रडून तिच्या भावना मोकळ्या करत होती आणि तो मनातल्या मनात रडत होता. कारण तो रडला असता तर त्याचे अश्रू पाहून त्याच्या मयूराणीने जर रडायला सुरुवात केली असती तर ती रडतच राहणार होती. मग ती पुन्हा त्याचं पण ऐकत नसायची. त्या हसत्या खेळत्या लव बर्ड्सच्या जीवनात असे गंभीर प्रसंग फार फार कमी येत होते. आणि आज त्या दोघांनी त्या बेडरूममध्ये हास्याचं संमेलनच भरवलं होतं. तिथलं वातावरण एकदम गंभीर झालेलं पाहून मयुरी म्हणाली, अहो सोडा आता मला, मी ठीक आहे. आणि तो म्हणाला, सॉरी मयू, अगं माझंच चुकलं. मी तू नको म्हणत असताना तुला गुदगुल्या करत होतो. आता तू पडली असतीस तर? अहो तुम्ही असताना मी कशी काय पडेन? अगदी तुम्ही होता म्हणूनच मी तुमच्या प्रेमात पण पडत नव्हते, कळलं? अशी ती हसून म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, हो का? मग आता कशी काय पडलीस माझ्या प्रेमात? तो आता बोलायला लागला हे बघून ती हसत म्हणाली, मी तर माझ्या अहोंच्या प्रेमात पडले आहे, तुमच्या नाही. हो का? मग ज्याच्या मिठीत आता आहेस तो कोण आहे ग? तुझा अहो की तुला न आवडणारा अर्जुन? आणि ती त्याला किस करत म्हणाली, आता मी ज्याला मिठी मारली आहे ना, तो मला न आवडणाऱ्या अर्जुनच्या आतमधले माझे आवडते, खूप खूप आवडते अहो आहेत. आणि तिच्या या शाब्दिक खेळीने तो मनातून हसत होता आणि म्हणाला, ए मयू, किती छान बोललीस ना आता, मला तर ऐकतच राहावंसं वाटलं. आणि तो तिचं कौतुक करत होता हे ऐकून ती म्हणाली, पुन्हा म्हणा बरं. आणि तो म्हणाला, मी नाही जा. आणि दोघेही पुन्हा एकमेकांच्या मिठीत शिरून हसायला लागले. आता अर्जुनराव नॉर्मल झाले होते. जास्त वेळ तेही गंभीर राहत नव्हते आणि दुसऱ्यालाही राहू देत नव्हते. पुन्हा मूळ मुद्द्यावर येत तो म्हणाला, तू येणार का ग लग्नाला? चल जाऊया आपण. त्यानं तुला आवर्जून घेऊन यायला सांगितलेलं आहे. मी नाही बाबा येणार. तिथं येऊन मी काय करू? माझी कोणाशी ओळख ना पाळख. अगं मी आहे ना, मग कशाला आणखीन कोण हवंय तुला? तुम्ही तुमची रॉयल गँग सोबत असल्यावर तुम्हाला कशाचं भान असतं का? मला एकटीला उगाचच बोर व्हायचं, त्यापेक्षा मी येतच नाही. आणि त्यात तुम्ही खूप वात्रटपणा करता. आणि जेव्हा असे कार्यक्रम असतात, सगळे लोक जमलेले असतात, तेव्हा तर जास्तच चेव चढतो तुम्हाला. आणि अर्जुन म्हणाला, अगं आता नाही मी करणार वात्रटपणा, तू असताना. प्रीतीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात किती ओरडलीस मला, माझ्या लक्षात आहे अजून. खूप वाईट वाटलं मला, अर्जुन तोंड पाडून म्हणाला. आणि मयुरी त्याला सॉरी म्हणाली. पण असं पाहुण्या माणसात बरं दिसत नाही म्हणूनच बोलले ना तुम्हाला. आणि अर्जुन म्हणाला, पण मी तरी कोणाची चेष्टा करू, तूच सांग. मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे का? ना 2-4 गर्लफ्रेंड, ना 2-4 मैत्रिणी, कुणीही नाही मला. ज्यांच्याशी मी चावटपणा करेन मग मी तुझ्यासोबतच मस्करी करणार ना. हो का? म्हणजे चावटपणा करण्यासाठी तुम्हाला डझनभर तरी मैत्रिणी गर्लफ्रेंड हव्या होत्या असंच ना? अगं आता हवे असं कुठं म्हणालो मी? आता काय गरज आहे का त्याची? आणि जरी असती ना गर्लफ्रेंड तर ती लग्नाआधीच केली असती. मग करायची ना. इतक्या मुली मागे लागल्या होत्या, सहज कोणीही मिळाली असती. एखादीला एकच डोळा मारला असता तर लगेच एका पायावर तुमच्या मागे मागे आली असती. ती लाख आली असती ग, पण मला नको होती ना ती. अशा गर्लफ्रेंड करत फिरलो असतो तर मग तुझ्याशी इतका एकरूप कसा झाला असतो, मनाने आणि शरीराने. आणि सारखा या मुलीवरून त्या मुलीवर बसणारा माझा जीव असता तर असा घट्ट बसला असता का तुझ्यावर? असं म्हणून त्याने तिला मिठी मारली आणि तिचा किस घेतला. मयू, तुझ्या मिठीत जे सुख मिळतं ना मला, ते इतर कुठेच नाही मिळत. खूप सुखी आहे मी तुझ्यासोबत. माझी गर्लफ्रेंड, माझी मैत्रीण, माझी बायको, सगळं तूच आहेस. मला तुझ्यातच ही सगळी रूपं दिसतात. कधी कधी मैत्रीण बनून तू मला समजून घेतेस, मला सल्ले देतेस. कधी कधी बायको म्हणून प्रेमानं माझ्या डोक्यावर हात फिरवतेस. माझा सगळा थकवा तुझ्या कुशीत आला की निघून जातो. तुझी प्रेमळ नजर आणि गोड स्माईल पाहिली की सगळा राग आपोआप गायब होतो. आणि कधी कधी तू, असं म्हणता म्हणता तो थांबला. त्याला टक लावून त्याचं बोलणं ऐकणारी मयुरी म्हणाली, का का थांबलात? कधी कधी मी काय? आणि मग तिला आणखीन घट्ट मिठी मारत तिच्या कानात जाऊन हळूच म्हणाला, कधी कधी तू गर्लफ्रेंडसारखी हॉट सेक्सी दिसतेस आणि तुझ्या प्रेमाच्या वर्षावाने महापूरच येतो बघ या बेडरूममध्ये. आणि ती ईश्य म्हणून लाजली. आणि तो म्हणाला, फक्त या जन्मीच नाही तर प्रत्येक जन्मी आयुष्याच्या या सुंदर प्रवासात तूच मला माझी पत्नी म्हणून हवी आहेस. आणि असं म्हणून त्याने तिला खूप घट्ट मिठी मारली. त्याच्या बोटांची जादू सुरू केली आणि तीही त्याच्या कोमल स्पर्शाने मंत्रमुग्ध होत गेली. आणि पुन्हा म्हणाली, चला व्हा बाजूला,
सारखं सारखं नाही आहे आता. आणि मग तो म्हणाला, मी कुठे काय म्हणालो का तुला? तूच कशाला विषय काढतेस? तुला हवं आहे का काही? ती म्हणाली, नाही. मग अर्जुन म्हणाला, का गं? तुझं बाळ गुटगुटीत व्हायला नको का? आणि छान, प्रसन्न, आनंदी. त्यासाठी रोज रोज हेच करावं असं काही नसतं. अगं, आई प्रसन्न असलं की बाळ राहतं प्रसन्न आपोआप. हो का? मग आई एकटी एकटी बाबाशिवाय कशी प्रसन्न राहील? बाळाचे बाबाच त्याच्या आईला प्रसन्न ठेवणार ना. मग काही एवढा एकच मार्ग आहे का प्रसन्न ठेवण्याचा? मयुरी म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, मार्ग तर भरपूर आहेत, पण यावेळी हाच मार्ग सगळ्यात बेस्ट आहे. म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि ती शहारली. आता त्याचे हात तिच्या छातीवरून, पाठीवरून, कमरेवरून फिरत होते आणि तीही हळूहळू त्याच्या स्पर्शाने बहरायला लागली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. आणि इतक्यात फोन वाजला आणि अर्जुनरावांच्या रोमॅन्टिक मूडचा फालुदा झाला. आईच्या ह्या फोनच्या कधीही वाजत असतो. तो खूप चिडून म्हणाला आणि मयुरी हसायला लागली. त्याला असं रोमॅन्टिक मूडमध्ये असताना डिस्टर्ब केलं की खूप राग येतो. आणि चिडूनच त्यानं फोन पाहिला तर सचिन होता. आणि अर्जुन म्हणाला, याला आता झोप येईना वाटतं. जसा जसा मुहूर्त जवळ येईल तसा तसा हा गरम होतोय काय की. आणि मयुरी म्हणाली, झाला चावटपणा सुरू अर्जुनरावांचा. आता मी झोपलेलंच बरं. आणि ती झोपली. त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, ओ नवरदेव, झोपा की आता, म्हणजे उद्या लवकर जाग येईल. लग्नाला येणार आहेस ना तू उद्या? आणि सचिन म्हणाला, माझ्या लग्नाची आठवण मलाच काय करून देतोस? मग का अजून जागा आहेस? लग्न झाल्यावर जागरण करायचंच आहे की तुला. मग आत्ताच का घुबडासारखा जागतोयस आणि दुसऱ्याला डिस्टर्ब करतोयस? आणि सचिन हसायला लागला आणि म्हणाला, मग तू काय करतोय अजून जागा राहून? काय रे, रसगुल्ला खात होतास वाटतं. डिस्टर्ब केलं ना मी? अर्जुन म्हणाला, मग काय? असं पाप करायचं नसतं लग्न झालेल्या जोडप्याला डिस्टर्ब करून, नाहीतर हनीमूनचा मुहूर्त लवकर निघत नाही. ए चल, काहीही नको सांगू, सचिन म्हणाला. हो तर, माझे अनुभवाचे बोल आहेत म्हणूनच सांगतोय ना. आणि सचिन म्हणाला, तू केव्हा आणि कोणत्या लग्न झालेल्या जोडप्याला रोमॅन्स करत असताना डिस्टर्ब केलं होतं रे? ऐक, असं म्हणून अर्जुन सांगू लागला. आणि झोपण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयुरीनेही आता सॉरी काय भन्नाट किस्सा सांगणार म्हणून कान टवकारले. आणि अर्जुनराव म्हणाले, अरे कॉलनीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुलं क्रिकेट खेळत होतो आणि आमच्या कॉलनीतील एका मुलाचं नुकतंच 15 दिवस झालं लग्न झालं होतं. आणि तो आणि त्याची बायको एकत्र होते बेडरूममध्ये दुपारी 4 वाजता. आणि मी बॅटिंग करत होतो आणि जसा काय बॉल मारला तसा तो बॉल डायरेक्ट जाऊन त्यांच्या बेडरूमची काच फोडून आत गेला. आणि मी घाबरत घाबरत तो बॉल कुठं गेला हे पाहण्यासाठी मुलांना घेऊन त्या खिडकीजवळ गेलो. आणि असं म्हणून अर्जुन थांबला. आणि काय? सचिन म्हणाला. आणि असं म्हणून अर्जुन पुन्हा थांबला. आणि आता सचिन पुढचं ऐकण्यासाठी उतावळा झाला होता. तो म्हणाला, ए भाड्या, बोल की आता पटकन. आणि पुढे काय बघितलं तू? अर्जुन म्हणाला, मी नाही जा, मला लाज वाटते. तशी मयुरी खूप हसायला लागली. अर्जुनराव पण ना किती आगाऊ आहेत. समोरच्या माणसाला नुसतं व्हेंटिलेटरवर ठेवतात, धड जीव जाऊ देत नाहीत आणि जीवात जीव पण येऊ देत नाहीत. आणि सचिन म्हणाला, अरे असा लाजतोच काय वहिनीसारखा? सांग की पुढे. किती चावट आहे रे सचिन तू. मला काय काय बोलायला भाग पाडतोस. आता तुझं पण उद्या लग्न होणार आहे ना. मग नवरा बायको एकांतात काय करतात हे माहीतच असेल की तुला. आणि सचिन मुद्दाम म्हणाला, मला नाही माहीत, तूच सांग ना. हो का? नाही का माहीत तुला काहीच? नाही बुवा, सचिन पुन्हा खांदे उडवत म्हणाला. बरं, मग तुझ्या कपाटातून सगळी इंग्लिश डर्टी पिक्चरची कॅसेट घेतो आणि उद्या तुझ्या लग्नात नवरीच्या रुखवतावर मांडतो. मग काय व्हायचं ते होऊ दे, त्याला तूच जबाबदार राहशील. आणि तू ते पिक्चर बघतानाचा व्हिडिओसुद्धा आहे माझ्याकडे, तोच लावतो बघ उद्या तुझ्या मांडवात. आणि सचिन ओरडला, ए नालायक, लग्न मोडतंस का काय माझं आता? मग तुला काहीच माहीत नाही तर लग्न करून तरी काय फायदा, नाही का? तू ना साल्या मला कधी पिडायचं सोडशील काय माहीत. इतक्यात तसा विचारही करू नको, अर्जुन म्हणाला, कारण आता तर सुरुवात झाली आहे आणि उद्या लग्नात बघच तू, तुझं किती किती लाड करणार आहे मी. असं अर्जुन मिश्किलपणे गालात हसत म्हणाला. आणि आत्ता हा चावट माणूस लग्नात काय काय वात्रटपणा करणार म्हणून सचिन काळजीत पडला. आणि मयुरी खूप खूप हसत होती.